सुका चारा पूर्णपणे विकत घेऊन शेळीपालन व्यवसाय करायचं म्हणलं तर त्याच्यामधून म्हणावं असं जास्त प्रॉफिट राहत नाही. तर त्यासाठी आपल्या आसपास जो सुका चारा कमी पैशामध्ये उपलब्ध होतोय किंवा मिळतोय, तर तो स्टोअर करून आपण शेळ्यांना द्यायला पाहिजे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय की आपण भुईमुगाचं जे वेल आहे, तर ते भुईमुगाचे वेल आपल्याला कमी पैशामध्ये उपलब्ध झालेत. सर्वसाधारण एका एकराला ₹5,000 मला किंमत पडलेली आहे. तर ते भुईमुगाचे वेल आणले. ते नंतर मी उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवले. वाळवल्यानंतर त्या भुईमुगाच्या वेलाची कुट्टी केली. कुट्टी केल्यानंतर ती कुट्टी जी आहे तर ते एक 3 ते 4 दिवस पुन्हा मी उन्हामध्ये वाळवली ताडपदरीवरती टाकून आणि ती कुट्टी जी आहे तर नंतर मी एका खोलीमध्ये स्टोअर केलेली आहे, गोडाऊनमध्ये स्टोअर केलेली आहे. ती जी कुट्टी आहे भुईमुगाच्या वेलाची आपण केलेली आहे, तर सुका चारा म्हणून आपण खूप चांगल्या प्रकारे शेळ्यांना देऊ शकतो आणि रिझल्टही खूप बेस्ट मिळतोय. जसं की आपण सुका चारा देतो, तुरीचा भुसा देतो, हरभऱ्याचं बुसकट देतो किंवा सोयाबीनचं देतो. पण मी असं म्हणेन की तुरीचा भुशाला तुम्ही जेवढं प्रिफर करताय की तर त्याच पद्धतीनं तुम्ही भुईमुगाचं वेलही द्यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये भरपूर असे प्रोटीन आहे, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहे, फॅट आहे. त्याच्यामुळं आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे शेळ्या खूप चांगल्या आवडीनं पण खातात. तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.